दफा 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15 काय करावं लागेल अगोदर आता अवयव आता नाही पाळायचे याला डावीकडे अगोदर घ्यावं लागेल 5m वर्ग 22m इकडे आणा बरोबर चिन्हाच्या डावीकडे वजा 22m होतील आणि अधिक 15 बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणा वजा 15 होतील बरोबर 0. आता आपल्याला काय करावं लागेल या वर्ग पदाचा सहगुणक 5 आणि या ठिकाणी हे स्थिर पद 15 यांचा गुणाकार करायचा 15 पाची 75 आणि या 75 ची फोड करायची आहे आणि 75 ची फोड अशी करायची की त्यांची क्रिया त्यांची वजाबाकी 22 आली पाहिजे. मग 75 चे अवयव काय आहेत 1 गुणिले 75 2 ला जातो का नाही 3 ला 3 गुणिले 3 गुणिले 6 राहिले 3 5 15 4 ला जातो भाग नाही 5 ला भागल्यावर किती येतं 5 5 राहिले 2 5 5 25 15 75 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पर्यंत भाग जात नाही कशाने डायरेक्ट 15 ला जातो आणि ती पुढे आपण इथं लिहिलेली आहे. आता या ठिकाणी ज्या 3 जोड्या आहेत या 3 जोड्यातली अशी जोडी शोधायची आहे की त्यांची वजाबाकी 22 आली पाहिजे. कुणाची वजाबाकी 22 येते किंवा त्यातला फरक 22 येतो या दोघातला फरक येतो का 22 या दोघातला येतो का येतो या दोघातला नाही या जोड्या कट करू आपण. आता या ठिकाणी 3 आणि 25 आहे. आता या ठिकाणी वजाबाकी 22 येते. वजाबाकी कधी करतो आपण जेव्हा त्या दोघांचे चिन्ह विरुद्ध असतात तेव्हा म्हणजे एकाला प्लसचं साइन द्यायचं आणि एकाला मायनसचं साइन द्यायचं. आता बघा बरं याला प्लसचं दिलं याला मायनसचं दिलं त्यांचा गुणाकार वजा 75 यायला पाहिजे येतो त्याच्या अवयव पाळले म्हणजे गुणाकार तेवढा येतो. आता त्यांची चिन्हानुसार क्रिया वजा 22 यायला पाहिजे येते का विरुद्ध चिन्ह आहेत म्हणून वजाबाकी आली 22 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा इथे दिलं आलं बरोबर म्हणजे याला x लावायचं आता आणि हे दोन्ही पद याच्या ऐवजी लिहायचे म्हणजे 5m चा वर्ग इथं अगोदर 3x लिहिलं तरी चालतं सॉरी इथं m घ्यायचे आपल्याला इथं m घ्यायचे x नाही इथं जे अक्षर वापरलेलं आहे ते आपल्याला अक्षर घ्यायचं आहे कळलं का. आता या ठिकाणी अधिक 3m अगोदर लिहिलं तरी चालतं वजा 25m अगोदर लिहिलं तरी चालतं कोणतं लिहायचं सांगा अधिक 3m लिहायचं वजा 25 अधिक 3m वजा 15 बरोबर 0. या ठिकाणी 2 2 च्या जोड्या पाडा ही एक जोडी आणि ही एक जोडी. चला या जोडीतून काय निघतो कॉमन m अजून काय निघतं संख्यापैकी 5 म्हणजे 5m कॉमन निघतं तर 5m ने याला भागायचं 5m चा वर्ग म्हणजे m गुणिले m त्याला 5m ने जर भागलं ते कॅन्सल होईल राईट फक्त m. आता वजा 25m याला या 5m ने जे कॉमन काढले त्यांना भागायचं m m कॅन्सल 5 1 5 5 5 25 मायनस डिवाइड बाय प्लस मायनस म्हणजे काय येतं -5 याला जर ह्या दोघाला गुणलं तर हे पद मिळतात आपल्याला. आता या ठिकाणी जे साइन द्यायचे प्लस संख्यापैकी काय कॉमन निघतं 3 निघतंय हा m इथं आहे का म्हणजे 3 ने काय करायचं अधिक 3 ने ह्या दोघाला भागायचं अधिक 3m पहिला पद त्याला ह्या अधिक 3 ने भागा
अधिक 3 कॅन्सल. काय राहिला? या वजा 15 ला त्या अधिक 3 न भागा. 3 5 15 वजा भागिले अधिक वजा आणि बरोबर. आता या ठिकाणी हा कंस सारखा आला की नाही? म्हणजे आपण केलेला बरोबर आहे. m वजा 5 एका कंसात टाकायचा आणि राहिलेले जे पद आहेत 5m अधिक 3 हे दुसऱ्या कंसात टाकायचे. बरोबर 0. आता काय करायचं? हा कंस बरोबर 0 दाखवा किंवा हा कंस बरोबर 0 दाखवा किंवा कारण हे दोन्ही कंस गुणाकारात आहेत. मग दोघांपैकी कोणीतरी एक 0 असल्याशिवाय 0 उत्तर येईल का? म्हणजे m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m प्लस 3 बरोबर 0. ते वजा 5 ला पुढे घ्या अधिक 5 येतील किंवा हे अधिक 3 पुढे घ्या अगोदर म्हणजे 5m बरोबर वजा 3 होतील. त्याला अजून पुढे सोडवायचं का नाही तर फक्त डावीकडे m राहायला पाहिजे. m बरोबर 5 किंवा m बरोबर वजा 3 चे 5. या ठिकाणी m च्या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत म्हणजे समीकरणाची उकल आपल्याला मिळालेली आहे. मग याचं समीकरणाची उकल